सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील आप्पा यांचा पदग्रहणाचा सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, भानुदास माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस ही संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करणारे पक्ष असल्याचे सांगत प्रत्येक गावात संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले। प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली, तर शिवराज मोरे यांनी सातारा काँग्रेसच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत नव्या पिढीला पक्षाशी जोडण्याची गरज व्यक्त केली। नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। या पदग्रहण सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दलाचे कार्यकर्ते तसेच हजारो काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। संबंधित जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते आणि चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली आणि विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते आणि आजपासून आप्पांनी कामाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार आहे। लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज आम्ही घोषित केल्या नाहीत, त्या 2-3 अजून राहिलेल्या आहेत, त्या करायच्या। 1-2-3 ठिकाणी खूप वाद आहेत की आम्हाला पाहिजे म्हणून, ते वाद सोडवायचं चाललेलं आहे। आज एका विशिष्ट परिस्थितीमध्ये देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस पक्षाला करायची आहे आणि त्याचं सर्वात महत्वाची जबाबदारी ही सातारा जिल्हा काँग्रेसला घ्यावी लागेल, कारण आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आपली आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये लढाई आहे, ही लढाई पुन्हा व्हायची। आता लोकशाहीचा सरकारने लिलाव काढलेला आहे, प्रत्येक गोष्टीला पैशाने विकत घ्यायचं चाललेलं आहे। उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे, उमेदवारी मिळवण्याकरता पैसे, पक्षांतर करण्याकरता पैसे आणि सगळे अतिशय दुर्दशा लोकशाहीची या लोकांनी केलेली आहे। येणं केणं प्रकारे सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे, हा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे। न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे नरेंद्र मोदी आज इतका प्रचंड भ्रष्टाचाराचे त्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार होत आहे, त्यांच्या डोळ्या देखत होत आहे, त्यांच्या आशीर्वादाने होत आहे आणि जनता हुरपळली जाते। अनेक विषय आमच्या समोर आहेत, आम्ही त्याची आंदोलन उभी करणार आहे। ते नीट परीक्षेचं आंदोलन असो, शेतकऱ्याच्या हमीभावाचं आंदोलन असो, युवकांच्या रोजगाराचं आंदोलन असो, महागाईचं आंदोलन असो, डिझेल पेट्रोल गॅसच्या किमतीचं आंदोलन असो, हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे। पण त्याला नुसते कार्यकर्त्यांनी करून चालणार नाही, तर काँग्रेस सातारा जिल्ह्यातले कार्यकर्ते, सामान्य नागरिक या आंदोलनामध्ये त्यांना जर वाटलं की आपल्यावर काय ते अन्याय होतोय तर त्यांनी आलं पाहिजे आणि त्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे। हाच आजच्या या पदग्रहण समारंभाचा संदेश आहे। बाकी काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नाची उत्तर देईन। सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवड झाली आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या हस्ते माझी पदग्रहण समारंभ पार पडला। या पदग्रहण समारंभासाठी अनेक काँग्रेस जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि हा पदग्रहण समारंभ पार पडला। मला अडचणीच्या काळामध्ये आता जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था मी मगाशी सुद्धा सांगितले की आमच्याकडे खासदार नाहीत, आमदार नाहीत किंवा कुठे साखर कारखाने नाहीत, सहकारी संस्था नाहीत, अशा परिस्थितीमध्ये काम करताना थोडस अवघड जात आहे। परंतु काँग्रेसचा वोटर्स भरपूर आहे, काँग्रेसला मानणारे लोक भरपूर आहेत, फक्त कार्यकर्ता नाही। तर तो कार्यकर्ता प्रत्येक तालुक्या वाईज फिरून कार्यकर्ता तयार करण्याचं काम मी आता या पुढील काळामध्ये करणार आहे आणि BLA 1 ची यादी आता नेमलेली आहे। BLA 1 च्या मार्फत BLA 2 चं काम चालू आहे।
थोडस माघाडीवर काम पडलेलं आहे. आत्ताच मला जस्ट मागच्या महिन्यात जबाबदारी मिळाल्या, त्यामुळं पण या येत्या 15 दिवसामध्ये BLO2 चं आमचं काम पूर्ण होईल. मी काल कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलेलं आहे. थोडंफार प्रमाणात झाले काम आमचं, राहिलेलं काम पूर्ण होईल लवकरच.